नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, खूप शेळीपालकांच्या समस्या असतात की नवीन शेळीपालन चालू करायचं आहे, किती शेळ्यांपासून करावं, कोणत्या शेळ्यांपासून करावं, याची कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसल्यामुळे मित्रांनो त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. तर मित्रांनो, नवीन शेळीपालन सुरू करायचं असेल तर 10 ते 15 शेळ्यांपासून तुम्ही यशस्वी श्रीगणेशा करू शकता. तर आजकाल शेतीसोबत शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. पण नक्की सुरुवात कशी करायची, कोणती जात निवडायची आणि नुकसान टाळून नफा कसा मिळवायचा, अशा बऱ्याच प्रश्नांवरती मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर आपल्या कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्यानंतर खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हे प्रश्न बऱ्याच नवख्या पालकांसमोर असतात. तर तुम्हीसुद्धा नवीन शेळीपालन सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. खूप चांगल्या प्रकारची योग्य नियोजनाची अचूक माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियोजन. नियोजन शेळीपालनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. मग नवा व्यवसाय सुरू करताना एकदम 50 किंवा 100 शेळ्यांपासून आणण्याची चूक किंवा सुरू करण्याची चूक कधीच करू नका मित्रांनो. कारण काय होतं, आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि मग आपण निश्चित तोट्यात जाऊ शकतो. सुरुवातीला फक्त मित्रांनो एक 10 ते 15 चांगल्या मध्यम आणि दर्जेदार क्वालिटीच्या 10 शेळ्यांपासून आणि एक बोकडांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. मी पण तशी सुरुवात केली मित्रांनो. सुरुवातीला फक्त 10 शेळ्यांपासून सुरुवात केली आणि त्या 10 शेळ्यांच्या जीवावरती आज माझा 50 ते 60 शेळ्यांचा गोट फार्म फुल भरलेला आहे. तुम्हाला दिसत असेल समोर हा माझा गोट फार्म आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ लहान मोठे 50 ते 60 शेळ्या आहेत. हे यशस्वी गणित मित्रांनो एक 10 शेळ्यांपासून सुरुवात केली म्हणून मला हे शक्य झालेलं आहे. मी जर खूप मोठ्या प्रमाणात जर सुरुवात केली असती तर कदाचित ते शक्य झालं नसतं. पण थोडी सुरुवात छोटी केल्यामुळं थोडा अनुभव येत असल्यामुळे आणि त्या अनुभवातून खूप काही शिकण्याचं मित्रांनो शिकण्यासाठी मिळालेलं आहे. तर जाती निवडीच्या बाबतीत आपल्याला आपल्या भागात सहज टिकणाऱ्या उस्मानाबादी असेल, मग संगमनेरी असेल किंवा गावरान असेल, जाती उत्तम आणि चांगल्या फायद्याच्या ठरतात. पण जर तुम्हाला फक्त मांस उत्पादनासाठी आणि जास्त पैसा मिळवायचा असेल तर मित्रांनो बिट्टल क्रॉस, शिरोई क्रॉस किंवा बोर क्रॉस जातीच्या शेळ्यांची निवड करा. या जातीची वाढ झपाट्याने होते आणि बाजारात भावही चांगला मिळतो. तर मित्रांनो, मी सुद्धा अशीच पद्धत अवलंबली आहे. सुरुवातीला मित्रांनो मी शेळीपालन सुरू केलं असताना त्याला शिरोईच्या बोकडापासून क्रॉसिंग केलं, नंतर काठीवाडी क्रॉस केला, नंतर बिट्टल क्रॉस केला. त्याच्यामुळे मला जे वजन वाढ आहे ती वजन वाढ चांगल्या प्रकारे आणि झपाट्याने मिळत आहे. साधारणपणे 3-3.5 महिन्यामध्ये 10 ते 11 हजाराचं पिल्लू सहज मित्रांनो विक्रीला येतं. त्याच्यामुळे तुम्ही शेळीपालन करत असताना जात निवड करा आणि क्रॉसिंगमध्ये करा. क्रॉसिंगमध्ये जर शेळीपालन केलं तर खूप चांगला फायदा होतो आणि वजन वाढ झपाट्याने होते. त्याच्यामुळे बाजारात भावही चांगला मिळतो. आता दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गोठा. शेळ्यांचा गोठा नेहमी उंचावर आणि पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या ठिकाणी असावा, जेणेकरून तिथे ओलावा राहणार नाही. तर तुम्ही गोठ्याची बांधणी करताना मित्रांनो जरी किती पाऊस झाला तरी गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राहाडा किंवा ओली चिकचिक झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही गोठ्याचं नियोजन करू शकता, जे मी केलेलं आहे. माझ्या गोठ्यामध्ये मित्रांनो किती पाऊस झाला तरी बाहेरचं जे पटांगण आहे त्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी साठत नाही आणि असा पाऊस झाला का लगेच पाणी सगळं ओघळून जातं. त्याच्यामुळे तुम्ही उंच आणि एका साईडला थोडा ढाळ असणाऱ्या ठिकाणी तुम्ही गोठ्याचं नियोजन करू शकता, जेणेकरून तिथे ओलावा राहणार नाही आणि चांगल्या प्रकारे शेळीसाठी साधारणपणे
आता मित्रांनो, शेळीसाठी साधारणपणे एका शेळीसाठी 12 ते 15 चौरस फूट आणि पिल्लांसाठी 6 ते 8 चौरस फूट जागा लागते. आजकाल व्यावसायिक शेळीपालनामध्ये बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त पद्धत अतिशय फायदेशीर ठरते. यात शेळ्यांबरोबर चारायला न नेता गोठ्यातच हिरवा चारा, मग त्याच्यामध्ये सुका चारा आणि पाणी दिले जाते, ज्यामुळे जंताचा प्रादुर्भाव कमी होतो आणि वजनही वेगाने वाढते. आता समोर दिसत असेल मित्रांनो, ही सगळी बिट्टल क्रॉसची पिल्ले आहे. 2-2, 2.5 महिन्यामध्ये मित्रांनो ह्या पिल्लांचं वजन जवळपास 20 kgच्या आसपास यांचं वजन झालेलं आहे. तर आणि ही सर्व बिट्टल क्रॉसची पिल्ले आहेत मित्रांनो. शेळ्या आपल्या सगळ्या क्रॉसमधल्या काठेवाडी आहेत, क्रॉसमधल्या शेळ्या आहेत, शिरोई क्रॉसच्या आहेत. त्याच्यामुळे आपण सुद्धा अशा पद्धतीनं नियोजनबद्ध काम करू शकता. गोठ्याचं चाऱ्याचं नियोजन करताना मित्रांनो, हिरवा चारा, सुका चारा आणि पाणी वेळच्या वेळेवर शेळ्यांना देणं खूप गरजेचं आहे. शेळीपालनाजवळ 80% खर्च हा खाद्यावर होतो. त्यामुळे गोठा बांधणीपूर्वी चाऱ्याचे नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि ते पक्के करून ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये हिरवा चारा, यशवंत गवत असेल, मक्का असेल किंवा लसूण घास असेल, ह्या अशा चाऱ्यांची लागवड आपण करू शकता. हिरवा चारा आणि सुका चारा, कपाशी, पागोटी, सोयाबीनचा भुस्सा किंवा चांगल्या दर्जाचा कडबा किंवा तुरीचं भुसकट, सोयाबीनचं भुसकट, हरभऱ्याचं भुसकट, ह्या अशा पद्धतीचं चाऱ्याचं, सुक्या चाऱ्याचं नियोजन करू शकता. यासोबत गाभण शेळ्यांना आणि वाढत्या पिल्लांना मक्का, हरभरा, चुनी आणि पेंडयुक्त ताकदीचा दाणा मिश्रण नियमितपणे देणं गरजेचं आहे. गोठ्यात कायम ताजं आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असावं. काय होतं, पाण्यावरती सुद्धा बरंचसं मित्रांनो अवलंबून आहे. त्याच्यामुळे पाणीसुद्धा दर दिवस शेळ्यांसाठी वेळोवेळी स्वच्छ आणि चांगलं पाणी असावं, जेणेकरून शेळ्या आजारी पडणार नाही. त्याच्यामुळं शेळीपालन करत असताना ह्या साध्या साध्या गोष्टींचा आपण निश्चित काळजी घेऊ शकता. आता शेळीपालनामध्ये आपण काही लसींचं जंतनाशक करणं ते सुद्धा गरजेचं आहे. आता पशुतज्ञांच्या सल्ल्यानुसार दर 3 महिन्यांनी शेळ्यांना जंतनाशक औषधं न चुकता दिली पाहिजेत. लसीकरणामध्ये मित्रांनो PPR आणि इतर संसर्गजनिक जे रोग असतात त्या रोगांविरुद्ध वेळेवर लसीकरण करून घेणं ते सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, बाजारातून नवीन शेळी किंवा बोकड आणल्यावर त्याला लगेच जुन्या कळपात न सोडू नका. त्यांना कमीत कमी 4-5 दिवस, 15 दिवस त्याला बाजूला क्वारंटाईन करून ठेवा, जेणेकरून ते जर आजारी असेल तर मित्रांनो तुमच्या शेळ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे शेळी नवीन आणताना खरेदी केल्याच्यानंतर ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशाच एका शेळीपालक बांधवांनी शेळीपालन सुरू केलं आणि सुरू केल्याच्यानंतर मित्रांनो एक 10-15 शेळ्या त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या होत्या आणि नंतर त्यांनी काय केलं, बाहेरून एक आजारी शेळी आणली आणि त्या कळपामध्ये घातली आणि त्या कळपामध्ये घातल्याच्यानंतर त्या शेळीमुळं सर्व शेळ्या आजारी पडल्या आणि डॉक्टरने सांगितलं वेळीच सगळ्या विकून टाका, नाहीतर तुमचा खूप मोठा तोटा होईल. मित्रांनो, त्या शेळ्या कवडी मोल भावामध्ये विकाव्या लागल्या. त्याच्यामुळे शेळी घेताना, खरेदी करताना लगेच नवी शेळी आणून आपल्या कळपामध्ये सोडू नये, तर तिची योग्य प्रकारे लसीकरण करून तिचं व्हॅक्सिन करून मगच तिला मित्रांनो आपल्या कळपामध्ये सोडावी. अशा साध्या साध्या छोट्या गोष्टींचं आपण नक्कीच चांगल्या प्रकारचं पालन करावं, जेणेकरून आपला शेळीपालन व्यवसाय तोट्यात येणार नाही. तर मंडळी, योग्य नियोजन, मेहनतीची तयारी आणि आरोग्याची काळजी घेतली तर शेळीपालन हे अत्यंत फायदेशीर आणि नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवीन शेतीविषयक, पशुपालन, माहितीविषयक आपल्या कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ इथे समाप्त करतो. जय जवान, जय किसान, जय भारत.